वरची भरती असणार आहे। जीएमसी भरती ही कशावर 10वी पास वर असणार आहे। स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल वरती। तर आता आपण एक भरती विषय बघणार आहोत। मागच्या वेळेस आपण जीएमसी भरती 2026 तर 7 महिन्याखाली याच्यावर आपण व्हिडिओ घेतला होता की याची भरती येणार आहे। त्यावेळेस आपण किती पद सजेस्ट केले होते, एक अंदाज सांगितला होता। 123 पदाची ही भरती होणार आहे। तर त्याच्यावर अपडेट आलेली आहे आणि जाहिरात पण आलेली आहे। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्यामध्ये भरती आलेली आहे। तर याची मग आता अगदी आपल्याला 10वी पास वरच ह्या जागा असणार आहेत। 10वी पास वरच या जागा असणार आहेत। जीएमसी भरती ही 10वी पास वरच असते, म्हणजे आता सुरुवातीपासून याच्यावर 10वी पास वरच भरती आलेली आहे। तर मग याच्या 13 विविध पदे आलेली आहेत। 13 विविध पदे याच्यामध्ये आलेली आहेत। तर मग ती कोणती पदे आहेत तर याचा डिटेल ब्लॉग हा आपण बघणार, डिटेल व्हिडिओ आहे हा। तर नक्की जे कोणी चॅनलवर नवीन असतात त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण एकूण ह्या किती अशा 13 पोस्ट असणार आहेत। तर बघा मग सुरुवातीची काय आहे, कक्षसेवक किती येतात, एकूण किती याच्यात 36 जागा आहेत। म्हणजे सगळ्यात जास्त कशाच्या येतात, कक्षसेवकच्या जागा असणार आहेत। तसंच बाह्य रुग्ण व विभागीय सेवक याचा किती असणार आहे, याच्या किती 5 जागा असणार आहेत। तसं अपघात विभागीय सेवक याच्या किती असणार आहेत, 4 जागा ह्या असणार आहेत। क्षयकिरण याच्या किती असणार आहेत, 1 जागा असणार आहे। प्रयोगशाळा परिचरच्या किती 1 जागा असणार आहे। रक्तपेटी संचालकची किती 1 जागा असणार आहे। आणि त्याच्यानंतर 10 ह्या कशाच्या जागा असणार आहे, शिपायासाठी 10 जागा असणार आहेत। ज्यांना कोणाला शिपायासाठी फॉर्म भरायचा आहे, म्हणजे सगळ्यात जागा तशा 10वी पास वर येतात। तर शिपायासाठी किती 10 जागा आहेत। पहिरेकरासाठी म्हणजे वॉचमॅन साठी किती जागा येतात, 5 जागा आहेत। स्वयंपाकी व सहस्वयंपाकी याच्यामध्ये 2 पद आहेत। तर मग याच्यासाठी 4 आणि याच्यासाठी 4 मिळून अशा किती ह्या 8 जागा असणार आहेत। तर नाव्याच्या किती येतात, नाव्याची जागा येतात 4 माळ्याच्या किती येतात 3 आणि 1 ही धोब्याची असणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने हे 13 विविध पदांसाठी इतक्या जागा आलेल्या आहेत। म्हणजे क्षयकिरणसाठी याच्यामध्ये सगळं मिळून म्हणजे अगदी 10वी पास वर जागा असणार आहेत। त्याच्यामुळे मग याच्यामध्ये जास्त काही डीप मध्ये नसणार आहे। सिलेबस पण आहे। आपले एक्झाम कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे ही एक्झाम। आपल्याला याच्यामध्ये वेतन श्रेणी काय असते, आपल्याला कोणत्याही पदासाठी अप्लाय करण्यासाठी आपण सगळ्यात सुरुवातीला काय बघतो, वेतन श्रेणी। तर S1 ची आणि S3 ची अशी ही वेतन श्रेणी असणार आहे याला। तर मग बहुतांश पदाला S1 ची वेतन श्रेणी असणार आहे। जे काही बहुतांश पदे आहेत ना, बहुतांश पदासाठी कोणती S1 ची वेतन श्रेणी असणार आहे। तर ही वेतन श्रेणी काय असणार आहे, 15,000 पासून असणार आहे S1 ची ते 47,000 पर्यंत असणार, 47,600 पर्यंत ही वेतन श्रेणी असणार आहे। आणि S3 ची वेतन श्रेणी असणार आहे 16,600 ते 52,400 पर्यंतची ही अशी वेतन श्रेणी असणार आहे। तर मग याच्यामध्ये S3 मध्ये कोण कोण असणार आहे, नावी आणि स्वयंपाकी असणार आहे त्याच्यामध्ये। म्हणजे नावी आणि स्वयंपाकी यांना सगळ्यात जास्त पद असणार आहे। स्वयंपाकी यांच्यासाठी S3 ची वेतन श्रेणी असणार आहे। म्हणजे ज्यांना कोणाला याच्यासाठी अप्लाय करायचे त्यांच्यासाठी असा खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे। तर त्यांना नक्की एकदा शेअर करा। त्याची फीस कशी असणार आहे, तर मग आता ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे राखीव प्रवर्गासाठी किती असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी किती असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे म्हणजे ओबीसी या कॅटेगरी वाल्यांसाठी किती असणार आहे, 1,000 रुपयाची फीस असणार आहे। आणि मागासवर्गीयांसाठी म्हणजे मागावर्गीयांसाठी राखीव जे काही प्रवर्ग असतो ना, राखीव प्रवर्गासाठी किती असणार आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे। आणि जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी फक्त निशुल्क असणार आहे। म्हणजे त्यांना कसलीही जे सैनिक या पदासाठी म्हणजे ज्यांनी अगोदर सैनिक होते नंतर त्यांनी म्हणजे माजी सैनिक म्हणून येतं त्यांच्यासाठी निशुल्क असं असणार आहे। तर मग याचा सिलेबस काय असणार आहे, पेपर पॅटर्न काय असणार आहे, आपल्याला एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न असणार आहे। मराठीमध्ये आपल्याला
25 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 50 मार्क्स साठी विचारले जाणार आहेत. तसेच इंग्रजीचे पण सेमच 25 प्रश्न 50 गुण. तसंच सामान्य ज्ञान याच्यासाठी पण किती? 25 प्रश्न, त्याच्यासाठी पण 50 गुण असणार आहेत. म्हणजे ही एक्झाम कोणाकडे जाणार आहे? TCS कंपनीकडे जाणार आहे. तर मग जसा TCS कंपनीचा सिलेबस असतो तशाच पद्धतीने असणार आहे. याची बुद्धिमापन, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित श्रेणी याच्यामध्ये पण आपल्याला काय असणार? 25 प्रश्न 50 गुण. असे मिळून किती आपले? 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहे. याला कसलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे. TCS कंपनी जेही एक्झाम घेते त्याच्यामध्ये शक्यतो निगेटिव्ह मार्किंग कमी प्रमाणात असते. तर मग याला किती? 2 तास हा वेळ असणार आहे. याच्यासाठी 2 तास वेळ असणार आहे. आणि याच्यामध्ये काय? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग ही नसते. आणि याची मंजूर पदे किती येतात? तर याला आता मंजूर पदे किती झालेली आहेत? 204 मंजूर पदे आहेत. आणि भरलेल्या जागा किती येतात? 94 भरलेल्या जागा येतात. आणि रिक्त जागा किती येतात? 110 या रिक्त जागा येतात. म्हणजे आता ह्या 110 वरच ही भरती आलेली आहे. तर मग अशा पद्धतीने TCS कंपनीकडे ही एक्झाम जाणार आहे. TCS कंपनीचे म्हणजे बऱ्यापैकी TCS कंपनीला खूप टफचा सिलेबस नसतो. तर मग आता याची सगळ्यात महत्वाचं म्हणलं त्याचे फॉर्म कधीपासून भरणं चालू झालेलं आहे? 10 ऑगस्ट पासून याची म्हणजे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. 20 ऑगस्ट पासून म्हणजे 20 ऑगस्ट पासून याचे फॉर्म म्हणजे 2 दिवसात याचे फॉर्म भरायला चालू होणार आहेत. मग याच्यावर आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे की किती फॉर्म म्हणजे फॉर्म साठी आपल्याला काय काय लागणार आहे डॉक्युमेंट, याच्यावर पण आपला व्हिडिओ येईल 2 दिवसात. आणि ते फॉर्म कधीपर्यंत भरले जाणार आहेत? तर 10 सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत. 10 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. तर मग अशा पद्धतीने ही GMC भरती 2026 खूप महत्वाची अपडेट आहे. आणि 10वी पास, मेन म्हणलं तर 10वी पास, आणि कसली कोणती पोस्टिंग नसणार आहे आपल्याला ह्या परीक्षा असणार आहे. अगदी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे आपली जे लातूर मध्ये ही भरती निघालेली, लातूरच्या ठिकाणी कसली पोस्टिंग नाही, गव्हर्नमेंट जॉब असणार आहे अशी ही भरती असणार आहे. खूप महत्वाची अशी ही अपडेट आहे. तर ज्यांनी कोणाला याच्या विषयी फॉर्म भरायचा आहे, अगदी म्हणजे आपल्याला एकदा जर तिथे नोकरीला लागलं तर तिथून नंतर कसली पोस्टिंग नाही, कसली रिस्क नाही, काहीच नाही. आणि अगदी गव्हर्नमेंट जॉब, आणि ते पण 10वी पासवर अशी ही भरती असणार आहे. तर ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे त्यांनी नक्कीच अप्लाय करा. 10 सप्टेंबर पासून 10 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म असणार आहेत. म्हणजे 20 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत याचे फॉर्म असणार आहेत. पूर्ण व्हिडिओ डिटेल हा मी चॅनलवरती घेतलेला आहे. ज्यांना कोणाला याचा फॉर्म भरायचा आहे, ज्यांना कोणाला गव्हर्नमेंट जॉब करायची आहे आणि ते 10वीच पास आहेत, त्यांच्यासाठी ह्या खूप महत्वाची अशी जाहिरात असणार आहे. तर नक्की त्यांना शेअर करा हा व्हिडिओ. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि भरतीच अपडेटसाठी नक्की या पेजला फॉलो करा.